कुंभमेळा विकास कामांमुळे नाशिककर त्रस्त? शहरातील वाहतूक, खोदकामे आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्ते आणि अंतर्गत मार्गांवर सुरू असलेल्या खोदकामांमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून वाहन चालकांना दररोज कसरत करावी लागत आहे. नागरिकांच्या मते शहरात प्रवेश करण्यापूर्वी अनेकदा विचार करावा लागतो. मुख्य रस्ते बंद किंवा अरुंद झाल्याने वाहन चालकांना गल्लीबोळातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. काही नागरिकांनी या परिस्थितीची तुलना दोरीवर चालणाऱ्या डोंबाऱ्याशी करत कधी अपघात होईल याचा भरवसा राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुंभमेळा हा श्रद्धा आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा सोहळा असला तरी त्यासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी चांगल्या स्थितीतील रस्ते पुन्हा खोदून नवीन कामे सुरू करण्यात आल्याने सार्वजनिक निधीचा वापर आणि कामांच्या प्राधान्यक्रमाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरातील वाढत्या खोदकामांमुळे धूळ, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अलीकडेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये जीवितहानी झाल्यानंतर या प्रश्नाची तीव्रता अधिक वाढली आहे. दरम्यान राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही शहरातील रस्त्यांच्या स्थितीवर नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. अपघातांमुळे झालेल्या जीवितहानीची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की कुंभमेळ्यासाठी आवश्यक विकास कामे निश्चितच व्हावीत, मात्र ती योग्य नियोजन, सुरक्षितता आणि जनतेची कमीत कमी गैरसोयी होईल अशा पद्धतीने राबविणे गरजेचे आहे. श्रद्धेच्या या महापर्वाच्या तयारीदरम्यान सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणामही प्रशासनाने गांभीर्याने लक्षात घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वराज आंदोलन न्यूज. ज्येष्ठ पत्रकार अशोक थोरात, बागलाण.